गृह खातं मुख्यमंत्री फडणवीसांकडेच, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण, तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवारच. पैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे विदर्भातल्या सिंचनाचा प्रश्न सुटणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. तर दक्षिण गडचिरोली नक्षलमुक्तीच्या दिशेनं असा दावा. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. काही जण नागपुरात पर्यटनासाठी येतात अशी खोचक टिप्पणी. तुम लढो मैं बुके देके घर जाता हूं अशी ही टोलेबाजी. शरद पवार बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तर परभणीतही मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली भेट. तर मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून अजित पवारांची गाडी रोखण्याचा प्रयत्न. अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये साहित्य संमेलन. बंगळुरूजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. सांगलीच्या जतमधील एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू. क्रिसमस सुट्टीसाठी येत असताना काळाचा खाला. नवं वर्ष आणि 31 आधीच क्लबमधील दारू आणि खाद्यपदार्थ महागणार. विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर. क्लबच्या बिलांवरती लागणार जीएसटी आणि वॅट.